Good morning. We are going to start a new chapter. In the last chapter we have completed the circulation and respiration. Now we are going to start a new chapter, and that new chapter is the control and coordination. We are going to start a new chapter, that is the control and coordination. So what is this control and what is the coordination? Control म्हणजे काय आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की इन ह्यूमन बीइंग्स अँड इन ऑलमोस्ट ऑल द ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवांमध्ये, माणसामध्ये, सगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये विशिष्ट प्रकारचं कंट्रोल, बॉडीमध्ये विशिष्ट प्रकारचं कंट्रोल करणारी सिस्टीम असते. इन ऑलमोस्ट ऑल द ऑर्गॅनिझम्स द लिव्हिंग सेल्स आर देअर, अँड दीज डिफरंट लिव्हिंग सेल्स दे आर परफॉर्मिंग द डिफरंट फंक्शन्स. द सेल्स दे आर फॉर्मिंग द टिश्यूज. In multicellular organisms, the cells are there, they forming the tissues they are forming the organs, and the organs they are forming the organ systems. बहुपेशीय सजीवांमध्ये अशा प्रकारचे एकपेशीय किंवा पेशी, पेशींपासून उती बनतात, म्हणजे टिश्यूज बनतात. या टिश्यूजपासून ऑर्गन्स बनतात आणि ऑर्गन्सपासून सिस्टीम्स बनतात. अशा प्रकारे बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स कार्यरत असतात. आणि अशा प्रकारच्या सिस्टीम्स, सी फॉर सेक इन आवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स कार्यरत असतात त्यामध्ये जसं की एक डायजेस्टिव्ह सिस्टीम येते, सर्क्युलेटरी सिस्टीम येते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम येते, एक्सक्रेटरी सिस्टीम येते, टिश्यू सिस्टीम येते, सपोर्टिंग सिस्टीम म्हणजे स्केलेटल सिस्टीम येते. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतात. आणि या सगळ्या प्रकारच्या सिस्टीमचं कार्य सुरळीत करण्याकरता, हे कार्य सुरळीत पार पाडण्याकरता एक महत्त्वाची सिस्टीम कार्यरत असते, आणि ती सिस्टीम त्याला आपण म्हणतो नर्वस सिस्टीम. दॅट सिस्टीम इज कॉल्ड द नर्वस सिस्टीम. म्हणजे एकपेशीय सजीव असतील किंवा बहुपेशीय सजीव असतील, या सजीवांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम कार्यरत असते. आणि ही जी सिस्टीम कार्यरत असते त्या सिस्टीमला नर्वस सिस्टीम असं म्हणतात. ही नर्वस सिस्टीम ही काय करते? बॉडीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमचं कोऑर्डिनेशन, त्यांचा सहसंबंध घडवून आणण्याचं काम, आणि त्यांच्यामध्ये सहसंबंध, समन्वय साधून सगळ्या सिस्टीमचं कार्य चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मदत करण्याचं काम करणारी महत्त्वाची जी सिस्टीम असते ती सिस्टीम, ती म्हणजे नर्वस सिस्टीम असते. दॅट मीन्स ए सिस्टीम इज देअर विच ॲक्च्युली कंट्रोल्स द डिफरंट लाईफ प्रोसेसेस. सजीवन शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस कंट्रोल करणारी. दॅट मीन्स द सिस्टीम which controls all the life processes
in living body. Also फक्त लाईफ प्रोसेसेस कंट्रोल करत नाही ही सिस्टीम, तर ही सिस्टीम या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम, वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम आणि कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय ठेवून अशा प्रकारे बॉडीचं होमिओस्टॅसिस म्हणजे द कॉन्स्टन्सी ऑफ द इंटरनल एन्व्हायरमेंट, म्हणजे अशा प्रकारे ऑल्सो कोऑर्डिनेशन ऑफ डिफरंट systems for the homeostasis. So what is this homeostasis? Homeostasis is nothing but it is the constancy of internal environment of the body. बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे अशा प्रकारची सिस्टीम, एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम करत असते ह्युमन बॉडीमध्ये, ॲनिमल बॉडीमध्ये, सगळ्याच प्रकारच्या सजीवांमध्ये अशा प्रकारची सिस्टीम कार्यरत असते. त्या सिस्टीमला नर्वस सिस्टीम असं म्हणतात. मग ही नर्वस सिस्टीम काय करते? द सिस्टीम विच कंट्रोल्स ऑल द लाईफ प्रोसेसेस. सजीव शरीरामधल्या सगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस या कंट्रोल करण्याचं काम, त्या लाईफ प्रोसेसेसवर नियंत्रण ठेवण्याचं काम, आणि त्याबरोबर या बॉडीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, या सिस्टीम्स वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम. काय ठेवण्याचं काम? कोऑर्डिनेशन म्हणजे त्यांच्यामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करण्याची सिस्टीम किंवा समन्वय साधून ह्युमन बॉडीमध्ये असेल किंवा ॲनिमल बॉडीमध्ये असेल, या वेगवेगळ्या सिस्टीमच्या कार्यामध्ये समन्वय साधून इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवण्याचं काम अशा प्रकारे करणारी ही अशा प्रकारची सिस्टीम असते. आणि ती जी सिस्टीम असते त्याला नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आणि ही अशा प्रकारची नर्वस सिस्टीम ही काय करते? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं काम करते. मग इफ वी सी द प्लांट्स, जर आपण प्लांट्स पाहिले तर इन प्लांट्स द प्लांट्स शो द डिफरंट सिग्नल्स, द केमिकल सिग्नल्स. प्लांट्समध्ये केमिकल सिग्नल्स दिसून येत असतात. दॅट मीन्स द प्लांट्स दे शो द केमिकल सिग्नल्स, अँड विथ द हेल्प ऑफ द केमिकल सिग्नल्स द प्लांट्स दे ब्रिंग अबाउट द डिफरंट मूवमेंट्स. They show the different activities, they show the different movements, because the plants are also living. That means in the plants, what happens? See here. If we see in plants, likewise the animals, माणसाप्रमाणे सुद्धा, प्राण्याप्रमाणे सुद्धा प्लांट्समध्येही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स दिसून येत असतात, जेणेकरून प्लांट्स हे सजीव सिद्ध होतात. म्हणून प्लांट्समध्ये सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन चालतं. द प्लांट्स ऑल्सो शो द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. दो इन द प्लांट्स देअर इज नो स्पेशलाइज्ड नर्वस सिस्टीम. प्लांट्समध्ये जरी अशा प्रकारची स्पेशलाइज्ड नर्वस सिस्टीम नसेल तरीसुद्धा इन प्लांट्स ऑल्सो द प्लांट्स शो द केमिकल सिग्नल्स. प्लांट्स काय दाखवतात? द प्लांट्स दे शो द केमिकल
सिग्नल्स. म्हणजे प्लांट्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे कशा प्रकारे चालतं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि लाईफ प्रोसेसेसमध्ये, तर अशा प्रकारे केमिकल सिग्नल्सच्या मदतीनं, दॅट मीन्स द प्लांट्स दे ॲक्च्युली सिक्रेट सम केमिकल्स अँड विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स they control and coordinate the different life processes in their body. So in this way, in almost all the organisms, such as the plants, with the help of these chemicals, they show the different movements. मग या केमिकल्सच्या मदतीनं, केमिकल्स सिक्रेट करून प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली दाखवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स दाखवतात. विच आर दीज मुवमेंट्स विच आर ऑब्झर्व्ड इन द प्लांट्स, सच ॲज फॉर एक्झाम्पल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारच्या मुवमेंट दिसून येतात, तर त्या मुवमेंट्स त्याचे काही एक्झाम्पल्स सच ॲज फोटो, PHOTOTROPHIC, फोटोट्रॉपिक मुवमेंट्स. Plants show the phototropic movements with the help of secretion of the chemicals. Phototropic means the movements which occur in a response to the light. That means the plants they grow towards the light. वनस्पतीची वाढ ही सूर्यप्रकाशाकडे होते, बरोबर आहे. That means the shoot is photo, that means it is positively phototropic. प्लांटचं शूट हे कशा प्रकारचं असतं, प्लांटचं शूट हे पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक असतं, म्हणजे ते सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढतं. सम केमिकल्स आर देअर विच आर सिक्रेटेड इन द प्लांट बॉडी विच गिव्ह रिस्पॉन्स बाय the growing of the shoot towards the direction of the light, and such movements are called as the phototropic movement. So in this way the plants also show the coordination and control in the life processes. Then second type of the movement in the plant is seen such as chemotactic, CHEMOTACTIC, chemotactic movement. Plants also show the movements in a response to certain chemicals. काही केमिकल्सच्या रिस्पॉन्समध्ये सुद्धा प्लांटमध्ये मुवमेंट दिसून येत असते, म्हणून सच ॲज द प्लांट शो द केमोटॅक्टिक मुवमेंट्स. देन द प्लांट ऑल्सो शो थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स, THIGMOTACTIC, थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स. म्हणजे प्लांटमध्ये अशा प्रकारच्या मुवमेंट दिसून येतात. एक म्हणजे फोटोट्रॉपिक मुवमेंट्स, दुसऱ्या म्हणजे केमोटॅक्टिक मुवमेंट्स, तिसऱ्या म्हणजे थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स. थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स मीन्स द मुवमेंट्स विच आर शोन बाय द प्लांट्स इन रिस्पॉन्स टू दी टच, टचनुसार किंवा स्पर्शानुसार, स्पर्शावरून सुद्धा काही प्लांट्समध्ये मुवमेंट्स दिसून येत असतात. स्पर्शाला सुद्धा काही प्लांट्स रिस्पॉन्स देतात हालचाल करून. जसं की एक झाड असतं, एक प्लांट असतं छोटंसं, त्याला आपण लाजाळूचं झाड म्हणतो, आणि अशा प्रकारचं हे लाजाळूचं झाड जे आहे त्याला जर टच केलं तर ते पानं मिटवून घेतं, पानं बंद करून घेतं, आणि नंतर मग पुन्हा ते पानं उघडतं. अशा प्रकारचे मुवमेंट, दॅट इज द थिग्मोटॅक्टिक मुवमेंट्स. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स या प्लांटमध्ये सुद्धा दिसून येतात. म्हणून द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इट इज ऑब्झर्व्ड इन द हायर ॲनिमल्स ॲज वेल ॲज इन लोअर ॲनिमल्स, इन्क्लुडिंग ॲज वेल ॲज इन द प्लांट्स. वनस्पतीमध्ये, प्राण्यांमध्ये, म्हणजे त्याचबरोबर जास्तीच्या इव्हॉल्व झालेल्या ॲडव्हान्स्ड ऑर्गॅनिझम्समध्ये, हायर ॲनिमल्समध्ये आणि त्याचबरोबर लोअर ॲनिमल्समध्ये अशा प्रकारे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनची प्रोसेस ही दिसून येत असते.
And this control and coordination, it is brought about for the maintenance of or the constancy of internal environment of the body. बॉडीचं, त्या ॲनिमल बॉडीचं, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवण्याकरता अशा प्रकारचं, म्हणजे त्याचं होमिओस्टॅसिस साधण्याकरता अशा प्रकारचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये दिसून येत असतं. मग ती वनस्पती असेल किंवा तो प्राणी असेल. संदेश